नमस्कार, मी अरविंद चव्हाण आणि आज नाही का आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासन जी आर बघत आहोत. जे आता तत्काळमध्ये हा जी आर आला आहे. तर प्रस्तावना बघा, महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि नियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाहीत. शेतकऱ्यावरील कर्जांचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जांच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जांच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्वक शिफारशी सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30/10/2025 रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचे 30/4/2026 रोजी शासन अहवाल सादर केला आहे. तर दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिनांक 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27च्या संकल्प सादर करताना राज्यातील दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्ज मुक्ती कसे प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी, तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी समितीच्या शिफारसी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे शासनाने नियमित केलेल्या उच्च अधिकारी समितीने सादर केलेल्या अहवालात शासनाच्या अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा सुचविल्या आहेत. समितीने सुचविलेल्या दीर्घकालीन सुधारणांमध्ये प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारस केली आहेत. समितीने केलेल्या अल्पकालीन उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता बघूया आपण शासन निर्णय. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/26 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जांची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या बाबतचा तपशील खालीलप्रमाणे. आता बघूया आपण योजनेचा तपशील काय आहे ते. या योजनेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल. कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 ते
दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केल्या अल्प मुदत पीक कर्जांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/26 अखेर परतफेड न केलेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खातेदारावरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकत रक्कम 2 लाखापर्यंत आहे. असे शेतकऱ्यांनी जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता नंबर 2 जर बघितलं तर मित्रांनो या पद्धतीचा आहे. 1/4/19 ते 31/3/25 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जमधील 30/9/2025 रोजी थकीत असलेले दिनांक 31/3/26 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुदत व व्याजासह अधिकृत रक्कम 2 लाखापर्यंत देण्यात 2 लाखापर्यंत हे आपल्याला कर्जमुक्ती या योजनेमध्ये समावेश करण्यात येईल. तर मित्रांनो आता नवीन जो GR आला आहे या GR मध्ये आपण बघू शकता आणि या प्रकारचं GR आहे एक वेळ समझोता म्हणजेच आता जून महिन्यापासून हा आपल्याला नवीन कर्ज घेता येणार आहे. हा पूर्णपणे 2 लाखापर्यंत कर्जफेडीचा हा GR आहे जो शासनाने काढला आहे आणि या GR नुसार लाभार्थींना आता लाभ देण्यात येणार आहे. तरी आपण जवळील आपल्या ज्या संस्थेमध्ये लाभार्थींचं ग्रामीण बँक असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो व SBI बँक असो, कृषी सहाय्यक संस्था असो या इतर सहकारी संस्था असो इथे जाऊन आपण भेट देऊ शकता आणि त्यांना पूर्णपणे माहिती घेऊन जसे महाराष्ट्रातील विद्यमान पूर्व मंत्री, राज्यमंत्री व या सर्वांनी नगरपालिका, नगरसेवक प्रत्येकांनाच ही योजना लाभ आहे आणि या योजनेमध्ये आपण पूर्णपणे जाऊन जसे सहकारी साखर कारखाना असो या सर्वांना 25 लाखापर्यंत आपल्याला सर्वांना या GR नुसार 25,000 सुद्धा या साखर कामगारांसुद्धा इथं दिलेले आहे. कृषी बाजार उत्पन्न समिती यामार्फत संघ संस्थेचे व कर्मचारी त्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती. तर मित्रो या प्रकारे शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आहे. तर आपण सहकारी बँक व सोसायटी असो इथे जाऊन भेट द्यावा. आपलं 7/12 आधार कार्ड व आधार कार्ड घेऊन जाऊन तिथे माहिती पूर्णपणे घ्यावा.